नमस्कार, काय पाहत आहेत? खानदेशी कढी. चला तर मग बनवूया खानदेशी कढी. तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे कोथिंबीर 2 ते 3 टेबलस्पून, बेसन पीठ, कढीपत्ता, दगडफूल किंवा शेषफूल, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं, हिंग, 1 ते 2 चमचा साजूक तूप आणि अर्धा लिटर ताक. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात प्रथम अर्धा लिटर ताकामध्ये मी हे बेसन पीठ मोडून घेणार आहे. आता इथे तुम्ही रवीच्या साहाय्यानेही बेसन पीठ मिक्स करू शकता किंवा एक छोट्या वाटीमध्ये हे ताक घेऊन त्यामध्ये बेसन पीठ घालून त्याची स्लरी पण तयार करून मग नंतर एकजीव करू शकता. एका कढईमध्ये 1 ते 2 चमचा साजूक तूप मी घालून घेत आहे. हे तूप चांगलं कडकडीत तापल्यावर आपल्याला यामध्ये जिऱ्याची फोडणी घालायची आहे. आता तूप गरम झालेलं आहे. यामध्ये मी जिरं, हिंग आणि हिरव्या मिरचीचे बारीक काप तेही घालून घेत आहे. त्यानंतर दगडफूल किंवा शेषफूल, त्याचबरोबर कढीपत्ता तेही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता दगडफूल किंवा शेषफूल नसलं तरीही चालेल, पण दगडफुलामुळे याला एक अप्रतिम सुगंध येतो. आणि आलं लसणाची पेस्ट, हे सगळा जिन्नस चांगला परतून घेतला की त्यामध्ये आता जे बेसन मिश्रित ताक आपण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. शेषफूल आणि कढीपत्ता याच्याने आपल्या कढीला एकदम छान सुगंध येणार आहे. चमच्याच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी. मी यामध्ये 1 ग्लास असं पाणी घालून घेत आहे. तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी आणि थोडं घट्ट हवी असेल तर थोडं कमी पाणी यामध्ये घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. चवीपुरतं मीठ तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घालून घेत आहे. आणि जर तुम्ही कढी भात बनवणार असेल तर ही कढी थोडी घट्ट ठेवलेलीच बरी. आणि जर तुम्ही कढी भाकरी खाणार असतील तर ही कढी तुम्ही थोडी पातळ बनवली तरीही चालेल. त्याचबरोबर फोडणीची खिचडी किंवा मसाले भात वगैरे ह्यासोबत तुम्हाला जोडीला ही कढी बनवायची असेल तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवली तरीही चालेल. आता इथून पुढे 10 ते 15 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ही कढी शिजवून घ्यायची आहे. त्याचबरोबर कढीला उकळी फुटत नाही तोपर्यंत हा चमचा असा गोल 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 फिरवत राहायचा आहे. आणि जसं तुम्हाला दिसेल की आपल्या कढीला उकळी फुटलेली आहे आणि ती कढी थोडी वरपर्यंत आली की त्या मोमेंटला आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि आपली कढी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही या कढीचा आस्वाद घ्यायला रेडी.